बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि इथूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली। कारण हा विषय फक्त एका जागेपुरता मर्यादित राहिलेला नाही। या एका निर्णयामुळे आता पक्षात नवी समीकरणं तयार होताना दिसत आहेत। दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि बारामतीपासून येवल्यापर्यंत अनेक राजकीय हालचालींना अचानक वेग आलाय। राज्यसभेवर आता कोण जाणार? छगन भुजबळांचं नाव इतकं जोरात का चर्चेत आलंय? भुजबळ दिल्लीला गेले तर येवल्यात काय बदल होणार? आणि समीर भुजबळांना पुढे आणण्याची तयारी आधीपासून सुरू होती का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांनंतर राष्ट्रवादीत आता नेमकं नवीन पॉवर सेंटर कोणाचं तयार होतंय? हाच विषय आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणात काही निर्णय वरकरणी खूप साधे दिसतात, पण या निर्णयांच्या मागे सुरू असलेलं राजकारण खूप मोठं असतं। सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा राजीनाम्याचं सध्या तसंच होताना दिसतंय। कारण एखादा नेता आमदार झाला आणि त्यांना खासदारकीचा राजीनामा दिला हे नवीन नाही, तो घटनात्मक भाग आहे। पण प्रत्येक वेळी त्या रिकाम्या जागेभोवती एवढ्या चर्चा सुरू होत नाहीत, पण यावेळी इथे होत आहेत। कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या फक्त एक जागा रिकामी झालेली नाही, तर अजित पवारांनंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत नवीन मांडणी सुरू झाली आहे। बारामती पोटनिवडणुकीतील विजय हा सुनेत्रा पवारांसाठी राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचा होता। अजित पवारांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट होती, भावनिक वातावरण होतं आणि त्याचवेळी विरोधकांकडून बारामतीकडे मोठं लक्ष होतं। अशा परिस्थितीत सुनेत्रा पवारांनी विजय मिळवला। त्यानंतर त्यांना विधानसभेत जाणं निश्चित होतं, त्यामुळे राज्यसभेची जागा रिकामी होणार हे स्पष्ट होतं। पण त्यानंतर लगेचच ज्या नावाची चर्चा सुरू झाली ते नाव म्हणजे छगन भुजबळ। आता प्रश्न असा आहे की भुजबळांचंच नाव इतकं पुढं का येते? तर त्यामागं अनेक राजकीय कारणं आहेत। गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा संघर्ष खूप तीव्र झाला। या संपूर्ण संघर्षात आक्रमकपणे भूमिका घेणारे नेते म्हणून छगन भुजबळ पुन्हा चर्चेत आले। त्यांनी अनेकदा सरकारलाही अडचणीत आणणारी भूमिका घेतली, पण त्याचवेळी ओबीसी समाजात त्यांची प्रतिमा आणखी मजबूत झाली। त्यामुळे राजकीयदृष्ट्या भुजबळ हे फक्त मंत्री राहिले नाहीत, तर ते ओबीसी चेहरा म्हणून महत्त्वाचे बनले। महायुतीतही भुजबळांचं वेगळं महत्त्व आहे, कारण उत्तर महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव आहे, संघटनात्मक अनुभव आहे, प्रशासनाचा मोठा अनुभव आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संघर्षातून वर आलेला नेता अशी त्यांची प्रतिमा आहे। त्यामुळे राज्यसभेसारख्या जागेसाठी त्यांचं नाव चर्चेत येणं स्वाभाविक मानलं जातंय। पण इथेच या कथेला वेगळं दुसरं वळण मिळतं, कारण जर छगन भुजबळ राज्यसभेवर गेले तर त्यांना विधानसभा सदस्यत्व सोडावं लागू शकतं आणि त्यानंतर येवला विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागू शकते। त्यामुळे आता चर्चेचा केंद्रबिंदू फक्त दिल्ली राहिलेला नाही, तर येवल्याचं राजकारण अचानक चर्चेत आलंय। गेल्या काही महिन्यांपासून समीर भुजबळांची वाढलेली सक्रियता अनेकांच्या नजरेत भरत होती। विशेष म्हणजे छगन भुजबळांची तब्येत काही काळ ठीक नसताना समीर भुजबळांनी स्थानिक पातळीवर पूर्ण लक्ष दिलं। विविध कार्यक्रम, बैठका, कार्यकर्त्यांशी संपर्क, नगरपालिका निवडणुकीतील नेतृत्व या सगळ्या गोष्टींमुळे समीर भुजबळ येवल्यात अधिक सक्रिय दिसू लागले। नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेलं यश देखील महत्त्वाचं ठरलं। त्या निवडणुकीकडे विधानसभेपूर्वीची रंगीत तालीम म्हणून पाहिलं गेलं होतं आणि इथे समीर भुजबळांनी स्वतःचं नेतृत्व दाखवलं। त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय की ही तयारी आधीपासून सुरू होती का? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात वारसदार हे अचानक तयार होत नाहीत, त्यासाठी आधी स्थानिक पातळीवर वातावरण तयार केलं जातं, कार्यकर्त्यांमध्ये पकड निर्माण केली जाते आणि मग योग्य वेळ पाहून पुढे आणलं जातं। म्हणूनच आता जर छगन भुजबळ राज्यसभेत गेले तर समीर भुजबळांना येवल्यातून पुढे आणलं जाऊ शकतं, अशी चर्चा सध्या जोर धरते। मात्र यामुळं विरोधकही सावध झाले आहेत, कारण भुजबळ कुटुंबाचा प्रभाव असला तरी येवला हा पूर्णपणे एकतर्फी मतदारसंघ नाही। विरोधक इथे संधी शोधत असतात, विशेषतः शरद पवार गट या परिस्थितीकडे राजकीय संधी म्हणून पाहू शकतो। 2 दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत पोटनिवडणुकीचा मुद्दा चर्चेत आल्याचं बोललं जात आहे। संभाव्य उमेदवारांवर चर्चा झाल्याच्याही बातम्या आहेत। म्हणजे अजून अधिकृत काही नाही, जाहीर झालेलं नसतानाही राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे। पण या सगळ्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे राष्ट्रवादीतील अंतर्गत स्पर्धा। कारण ही फक्त एक राज्यसभा जागा नाही, सध्या पक्षातील अनेक पदं रिक्त आहेत। युवक अध्यक्षपद रिक्त झालंय, महिला प्रदेशाध्यक्षपदावर अजून निर्णय झालेला नाही, मुंबई अध्यक्षपदही रिकामं आहे। त्यामुळे पक्षातील अनेक नेते आता सक्रिय झाले आहेत। आनंद परांजपे, अविनाश आदिक, विक्रम काकडे, मालिक कुटुंबातील काही नावं अशी अनेक नावं चर्चेत आहेत। म्हणजे प्रत्येकाला वाटतंय की हा स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा योग्य काळ आहे। अजित पवारांच्या अनुपस्थितीत पक्षात नवीन सत्ता केंद्र कोणाचं तयार होणार याची चाचपणी देखील सुरू झाली आहे। विशेष म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत सुनेत्रा पवारांचं वाढलेलं महत्त्व स्पष्ट दिसतंय। कारण आता फक्त त्या बारामतीच्या आमदार नाहीत, त्या उपमुख्यमंत्री आहेत, पक्षात निर्णय घेणाऱ्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहेत। त्यामुळे राज्यसभेवर अंतिम नाव कोणाचं जातं यावरून पक्षात कोणाचं वजन किती आहे हे देखील स्पष्ट होणार आहे।
दुसरीकडे समीर भुजबळांची मात्र सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की एवढ्या कमी कालावधीसाठी मंत्रिपद सोडून राज्यसभेत जाणं योग्य होणार नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा सार्वजनिक भूमिका आणि पडद्यामागचं राजकारण हे वेगळं असतं. त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत या चर्चा थांबणार नाहीत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपची भूमिका. कारण महायुतीत राष्ट्रवादी असली तरी अंतर्गत संतुलन भाजपसाठीही महत्त्वाचं आहे. भुजबळांसारखा अनुभवी ओबीसी चेहरा जर दिल्लीला गेला तर राज्यातील समीकरणावर त्याचा परिणाम होईल का? नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल का? याकडे भाजपही लक्ष ठेवून आहे. आता या संपूर्ण घडामोडीतून एक गोष्ट स्पष्ट दिसते. सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यामुळं फक्त एक जागा रिकामी झालेली नाही, तर राष्ट्रवादीत पुढच्या काळात कोण प्रभावी राहणार, कोणाला राष्ट्रीय पातळीवर संधी मिळणार, कोणाला राज्यात पुढे आणलं जाणार आणि कोणाचं राजकीय वजन वाढणार, याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. आणि म्हणूनच आता पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. कारण निर्णय फक्त राज्यसभेचा नसेल, तर तो राष्ट्रवादीच्या पुढच्या राजकीय दिशेचा देखील असेल. कारण जर छगन भुजबळ दिल्लीला गेले तर येवल्यात पोटनिवडणूक लागू शकते. जर पोटनिवडणूक लागली तर समीर भुजबळांचं नेतृत्व पुढे येऊ शकतं. आणि जर दुसऱ्याच कुणाला राज्यसभेवर पाठवलं गेलं तर भुजबळांच्या राजकीय भवितव्यावर नवीन चर्चा सुरू होऊ शकते. आणि जर या सगळ्या निर्णयातून नवीन नेतृत्व पुढे आलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढच्या काही वर्षाची नवी राजकीय रचना आकार घेताना दिसू शकते. म्हणूनच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांच्या नजरा एका रिकाम्या जागेकडे लागल्या आहेत. कारण काही वेळा राजकारणात रिकाम्या खुर्चीसाठी सर्वात मोठी अस्वस्थता निर्माण असते. म्हणून तुम्हाला काय वाटतं? छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार की नवे नाव पुढे येणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.